भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे हाल होऊन शेवटी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। मित्रांनो, अभिनेत्री पौला शामला यांचे वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांनी 4 दशकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले। त्यांनी 250हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या। सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या। आपल्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। सहसुंदर अभिनय शैलीमुळे त्या प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या। मागील काही महिन्यांपासून अभिनेत्री पौला शामला या वयोमानानुसार उद्भवणाऱ्या विविध आजारांशी झुंज देत होत्या। अखेर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली। पौला शामला यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्या रुग्णालयात गेल्या, मात्र पैशाच्या अभावामुळे त्यांना रुग्णालयातून परत पाठवण्यात आले। अभिनेत्रीला एका टॅक्सीत बसवून पाठवण्यात आले होते, परंतु ड्रायव्हरने मध्यरात्री त्यांना एका चौकात उतरवले। त्यानंतर त्या एकट्याच आणि असहाय्य अवस्थेत रस्त्यावर भटकत होत्या। रस्त्याच्या कडेला अभिनेत्रीला या अवस्थेत पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। त्यांचा एक व्हिडिओ देखील सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे। यात त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत आहे। व्हायरल व्हिडिओमधून त्यांना त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी मागील काही दिवसांपूर्वीच त्यांचे सर्व पुरस्कार देखील विकावे लागले आहेत। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवता आले नाही। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली।